बस ना बाबा. ए बाबा, तुला खिशातलं बंडल काढायची एवढी काय घाई? अरे मला चहा तर पिऊ दे. गडी लयच घाईत दिसतोय. हवालदार, जरा त्या चहावाल्याला कळवा की साहेबांच्या हातून चहाचा कप चुकून फुटला. काय रे, तुला वाटतं तुझ्या पैशानं सगळं काही विकत घेता येतं ना? तू मंत्र्यांना विकत घेतलंस, तू अधिकारी विकत घेतलेस, पण एक गोष्ट विसरतोयस तू. प्रत्येक पोलीस विकत मिळत नाही. ही वर्दी आहे ना, वर्दी, ही नुसते अंगात घातलेली वस्त्र नाही आहेत, तर माझ्या आईवडिलांच्या संस्काराची शक्ती आहे, शपथ आहे, या देशातल्या संविधानावर ठेवलेला विश्वास आहे आणि एका निष्पाप माणसाच्या डोळ्यात दिसणाऱ्या आशेचं उत्तर आहे. आणि तू म्हणतोस साहेब किती पैसे देऊ? अरे माझी किंमत पैशांमध्ये नाहीये, तर या खांद्यावर असलेल्या स्टार्स मध्ये. आणि हे स्टार्स कुठल्याही मंत्र्याकडून घेतलेले नाहीयेत, मी दिवस रात्र कष्ट करून मिळवलेत. तुमच्यासारख्या लोकांना चांगलंच ओळखतो मी. तुम्ही लोक लॉकअपच्या बाहेर सिंह आणि लॉकअपच्या आत स्वतःच्या सावलीलाही घाबरणारे. कायदा उशिरा चालतो, पण तो आंधळा नाहीये. आज तुझी सत्ता आहे, उद्या कदाचित नसेल, पण कायदा कायम उभा राहणार. आजपर्यंत तुझी ओळख तुझ्या पैशांमुळे आहे, पण याच्या पुढे तुझी ओळख तुझ्या गुन्ह्यांमुळे असेल. एक गोष्ट लक्षात ठेव, मी वर्दीचा रुबाब दाखवण्यासाठी पोलीस झालेलो नाहीये, तर न्यायाचा आवाज होण्यासाठी पोलीस झालोय. हवालदार, याला लॉकअप मध्ये टाका. याच्या सगळ्या पैशांचा माजच उतरवतो आता.